थेट दृश्य आपण पाहतो हुतात्मा चौकामधली आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी आपण पाहतो एकाच फ्रेममध्ये आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा जो आहे तो पुढे गेटवेकडे निघणार आहे आणि हुतात्मा चौकामधून हा मोर्चा आता पुढे सरकताना इथे शरद पवार, उद्धव ठाकरे हुतात्मा चौकामध्ये इथे अभिवादन करून त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन आता करतायत उद्धव ठाकरे आणि शरद पवार। पुष्पांजली अर्पण केली जाते आणि याच हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात होते आणि आंदोलनाचा समारोप होईल गेटवे ऑफ इंडिया जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ। तुर्तास हुतात्म्यांना आता पुष्पांजली अर्पण केली जाते। हुतात्मा चौकामध्ये या ठिकाणी अभिवादन करून त्यानंतर इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे। महाविकास आघाडीचा जसं बघायची म्हटलं तसं महाविकास आघाडीचं एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन आहे मुंबईमधलं। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील एकसंध येण्यासाठी एकत्र येण्यासाठी म्हणून या मोर्चाचं आयोजन सरकारच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलं जातंय। महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीकडून हे जोडे मारो आंदोलन केलं जाते। या आंदोलनाचं नेतृत्व आता आपण या एका फ्रेम मध्ये बघतोय। उद्धव ठाकरे आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले आणि त्यांच्या सोबत आहेत खासदार शाहू महाराज छत्रपती आणि त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, खासदार, पदाधिकारी सुद्धा आहेत आणि कार्यकर्त्यांची ही मोठी संख्या आहे जे जोडे घेऊन या आंदोलनात सहभागी झालेत। आंदोलनाचं नावच आहे मुळात जोडे मारो। सरकारला प्रतिकात्मक पद्धतीने जोडे मारण्यात येणार आहेत या आंदोलनादरम्यान। त्यामुळे काही आंदोलक तर चक्क 3 ते 4 फुटांची कोल्हापुरी चप्पल घेऊन सुद्धा या आंदोलनात सहभागी। शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी परवानगी लागते का? जर या महाराष्ट्रात तशी परवानगी लागत असेल तर हे औरंगजेब फॅन्स क्लबचं राज्य आहे। भाजपवाले काय देणार प्रत्युत्तर? शिवाजी महाराजांना त्यांचा आदर राहावा म्हणून आंदोलन आहे। हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत। चल बाहेर बाहेर। अरे बाबा चला 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 बाहेर। टीका केलेली होती देवेंद्र फडणवीस यांच्यावर, राजकीय विलन असल्याचं म्हटलं होतं। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आता तीनही नेते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झालेत आणि आता मोर्चाला सुरुवात होते। निखिल, आपण पाहतो की महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की मोर्चा ज्या रूटनं जाणार आहे तिथे पूर्णपणे सज्ज झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होईल। मात्र मोर्चाच्या सुरुवातीला प्रमुख नेते मोर्चाचं नेतृत्व करतील आणि त्यानंतर मोर्चा हा गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने कूच करेल। मात्र पोलीस सकाळपासून मोर्चा अडवण्याची तयारी करत होते। तशा पद्धतीचं बॅरिकेटिंग हे कंदील हॉटेलच्या समोरच करण्यात आलेलं होतं, जे हुतात्मा चौकापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती आहे। मात्र बॅरिकेटिंग सुद्धा आता हटवण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा आता गेटवे ऑफ इंडिया पर्यंत पोहोचणार आहे। त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया मधील जे गेट बंद करण्यात आलेले आहेत ते खुले केले जातील। त्यानंतर हे सगळे नेते आतमध्ये जातील। पण त्यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक आहे रिगल सिनेमाच्या चौकामध्ये, तिथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, या पुतळ्यासमोर नतमस्तक होतील। तिथे काही प्रमुख नेत्यांची भाषणं होतील आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होईल। मात्र पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय जिथे हा हुतात्मा चौकातली ही सगळी गर्दी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि काँग्रेसचे असतील, हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रमुख नेते सुद्धा आता दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेसचे काही नेते आहेत ते या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गटाचे सगळे नेते हे सुरुवातीला थांबलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा या मोर्चाच्या अगदी सुरुवातीच्या भागामध्ये असतील आणि त्यानंतर मोर्चा पायी चालत जायला सुरुवात होईल। मात्र मोर्चाच्या समोर
एक ट्रक सुद्धा ठेवण्यात आलेला आहे, ज्या ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. थोड्या वेळापूर्वीच त्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि या मोर्चाला आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होते आहे. त्यामुळे जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे आणि आता ही गर्दी आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये या गर्दीची चालायला सुरुवात होईल आणि मोर्चाला अधिकृतपणे सुरुवात झाल्यानंतर प्रमुख नेते हे मोर्चाच्या अगदी सुरुवातीच्या भागामधून चालायला सुरुवात करतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते त्या प्रमुख नेत्यांच्या पाठीमागून चालत हळूहळू गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं कूच करतील. पहिल्यांदा मोर्चा हा मध्ये अडवला जाईल अशी शक्यता होती, मात्र पाहतो की शरद पवार, सुप्रिया सुळे आपण या ठिकाणी पाहत आहोत. हुतात्मा चौकामधून आता या मोर्चाला सुरुवात होते.